सुषमाताई अंधारे ह्या म्हणाल्या की उपवर्गीकरण व्हायला पाहिजे आणि प्रत्येक जातीला जो आहे तो त्यांचा हक्क मिळायला पाहिजे, ज्याचा जेवढा हक्क पण मिळतील की जेव्हा शिक्षण होईल आणि तुम्हालाही हक्क दिलेला आहे, तुम्ही ह्या पोचपर्यंत पोहोचला तर ते भारतीय संविधानानुसारच, अन्यथा भारताला स्वातंत्र्य तर मिळालं असतं, पण तुमची जी स्थिती आहे, तुमची म्हणा की माझी म्हणा की अन्य कोणाची म्हणा, स्त्रियांची स्थिती, अन्य गरीब नागरिकांची स्थिती तेच राहिली असती. 59 जातीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर SC समाजाला बांधून ठेवलं असेल तर त्यामागचं कारण काय असेल? आपण सरळ बाबासाहेबांच्या संविधानावर बोट ठेवत असेल तर निश्चितच आपण त्यांना बेईमान होऊन राहिलेलो आहे, हे विसरता कामा नये. मांग जातीचा तुम्ही शिक्षणामध्ये प्रगट व्हा. आमची इच्छा आहे की शिक्षणामध्ये एकूण एक जात प्रगट व्हावी आणि त्यांना आपलं शिक्षणाच्या कर्तबगारीवर आपल्याला स्वतःला श्रेष्ठ. तुम्ही जर पोतराज होऊन जर नाचत असाल आणि पोतराजच बनून आपल्या मुलाबाळांना शिकवत असाल तर निश्चितच तुम्ही आपली भावी पिढी घडवत नाही आहे, तर भावी पिढीला दडपण्याचं काम करत आहे. नसेल तर तुम्हाला तुमचे हक्क मिळणार. जर शिक्षण राहील तेव्हाच तुम्हाला तुमचे हक्क मिळेल. आपसामध्ये समाजामध्ये वैर निर्माण केल्यापेक्षा आपण संघर्ष हा समाजामध्ये नका करू हक्काबाबत, आणि प्रश्न विचारा, नक्की विचारायला पाहिजे. पण उपवर्गीकरण असो या कोणताही निर्णय असो, तो संवैधानिक कायदा आणि आकडेवारी आणि सामाजिक न्यायाच्या कसोटीवरच तपासला गेला पाहिजे. मांग समाज आता हे नवीन शिकून घेतलेलं आहे की बौद्धांचे जिथे झेंडे असेल, विहार असेल, तिथे त्याच्याच बाजूला किंवा त्याच बाजूला आपलं अतिक्रमण करायचं, म्हणायचं की आमची जागा आहे. हे काही नवीन नाही. हे तुम्ही कुठून शिकले? हे मनुवादी लोकांपासून शिकले. कारण की चक्रवर्ती सम्राट अशोकाने 84,000 स्तूप बांधलेले होते आणि 84,000 स्तूपांवर जर बघितलं असं तोडफोड करण्यात या ऐतिहासिक पुरावा आहे. ऐतिहासिक तुम्ही हे विसरता कामा नये. महार हे हल्लीचे बौद्ध जरी असले तर खून तोच आहे. हे जेव्हापर्यंत सहन करतील तेव्हापर्यंत सहन करतील, पण ज्या दिवशी लिमिट क्रॉस जर झाली महारांची तर ते विसरून जातील. आणि एवढे जरून तुम्हाला बघायचं असेल तर महारांचा इतिहास बघा की आम्ही बौद्ध समाज हा 1,25,00,000 आहे आणि मांग समाज हा 25,00,000 आहे. विचार करण्याची गरज आहे की यामध्ये वर्गीकरण कसं होणार.